नमस्कार. #कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत. तुमची सुट्टी कशी काय चालू आहे आणि कुठे कुठे प्लॅनिंग करते जाण्याचं ते नक्की सांगा. आमचं प्लॅनिंग ठरलं श्रीवर्धन आणि दिवेआगारला जाण्याचं. पहिली आमची गाडी निघाली दिवेआगाराकडे. जाता जाता मोठे मोठे घाट, डोंगर, दोन्ही बाजूने आंब्यांची झाडे, ती लाल माती पाहून अगदीच मन सुखावलं. प्रवासाचा वेळ खूप होता, पण एकदा समुद्र पाहिल्यावर तो थकवा सगळा निघून जाणार होता. म्हणून प्रवासाचं आणि उन्हाचं काही वाटलं नाही. चला तर मग पाहूया दिवेआगारचा बीच, तिथे राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय कशी होती ते. आतमध्ये एंट्री केल्या केल्या भरपूर सारे तुम्हाला होमस्टे मिळणार आहेत किंवा छोटे छोटे हॉटेल्स देखील आहेत. तिथे राहण्याची उत्तम सोय देखील केली जाते. आम्ही दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान हॉटेल्सवरती पोचलो आणि लगेच 4:30-5च्या दरम्यान बीचवरती सुद्धा निघालो. बीचवरती गेल्या गेल्याच तिथे वर्दळ तर होतीच, पर्यटकांची गर्दीसुद्धा वाढत होती. चला पाहूया समुद्र. सर आमच्या राजवीरचा समुद्र पाहण्याचा हा पहिलाच अनुभव, त्यामुळे तो खूप उत्सुक होता पाण्यात खेळण्यासाठी, वाळूत खेळण्यासाठी. आणि हो, इथे ठिकठिकाणी मोदकवाल्या मावशी तुम्हाला नक्की भेटतील. त्यांच्याकडून मोदक घेऊन नक्की खा. खूप चविष्ट असे. अथांग हा असा समुद्र पाहून मन प्रसन्न झालं. खूप सारे राईड्स तिथे अवेलेबल्स होते. घोडागाडी होती, फक्त उंटाची राईडसुद्धा होती. घोडेसवार देखील तिथे सवार होते. छोट्या छोट्या बाईक सवार देखील तिथे होत्या. पाण्यातले खूप साऱ्या राईड्स तिथे अवेलेबल होत्या. तुम्हाला जी तिथे राईड करता येईल असं सगळं काही तिथे करता येणार होतं. आम्ही गेल्या गेल्याच लगेच घोडागाडीत बसण्याचा निर्णय घेतला. खूप मजा आली. आम्ही घोडागाडीत बसलो होतो. खूप मजा येत होती. घोडागाडी जशी पाण्यातून तो अशी जोरात चालवत होता.
सोडून दे मग आता. मग आता काय वर्ष तर आम्ही एका मिनिटात नाही. पप्पाचा अजून व्हिडिओ संपलेला नाही, पुढचा भाग लवकरच. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.